आणि आता बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात। उद्धव ठाकरे यांच्या मेवण्यासंदर्भात ती म्हणजे मातोश्रीच्या अडचणीत वाढ होणार का असा सवाल उपस्थित होतोय। उद्धव यांच्या मेवण्याचा व्यवहार वादात सापडलेला आहे। उत्तर प्रदेशात 200 एकर जमीन जप्त करण्यात आलेली आहे। श्रीधर पाटणकर हे उद्धव यांचे मेवणे आहेत तर रश्मी यांचे बंधू आहेत। आता मातोश्रीच्या अडचणीत वाढ होणार का असा सवाल उपस्थित होतोय, कारण श्रीधर पाटणकर यांचा जो आर्थिक व्यवहार आहे जो वादात सापडला। उत्तर प्रदेशात 200 एकर जमीन जप्त करण्यात आली आहे। ठाकरे जवाब दो। उद्धव ठाकरे यांचे चाले मेवणे श्रीधर पाटणकर यांचे पार्टनर गायब हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांची लखनौ येथील 200 एकर टाउनशिप जमीन आता इन्कम टॅक्स विभागाने जप्त केली आहे। हिसाब तो देना पडेगा। कोण आहे श्रीधर पाटणकर पाहूयात। उद्धव यांचे मेवणे तर रश्मी ठाकरे यांचे भाऊ। श्रीधर पाटणकर हे एक उद्योजक आहेत। याआधी पाटणकरांच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील 11 सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या होत्या। पुष्पक बुलियन कंपनी विरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पाटणकर यांचं नाव समोर आलं होतं। प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। उत्तर प्रदेशातील आयकर विभागाने लखनौ येथे आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यामुळे 200 एकर जमीन जप्त केली। जप्त केलेल्या 200 एकरवर नंदकिशोर चतुर्वेदी घरकुल योजना बसवत होता। नंदकिशोर चतुर्वेदी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असल्याचा तपास यंत्रणांना संशय आला। याच व्यवहारात श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीशी संबंधित व्यवहार तपासाच्या फेऱ्यात आहेत। लखनौ येथे 200 एकरवर विकसित होणाऱ्या घरकुल योजनेला हमसफर डील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून अर्थसहाय्य झाल्याचं तपास यंत्रणाच्या निदर्शनास आलं। हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नोंदणी कलकत्त्यात झाली असून आता तिचं नाव ट्रू लाईफ होम प्रायव्हेट लिमिटेड असं करण्यात आलं। याच हमसफर कंपनीकडून श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्माण संस्थेला अर्थपुरवठा करण्यात आला होता असंही तपासात समोर आलं। मुंबईतील प्रभादेवीतल्या एका व्यक्तीने तक्रार केली। त्यानंतर तक्रारदाराने नंदकिशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकर यांचे आर्थिक व्यवहार तपासण्याची मागणी केली। तपास यंत्रणांनी तक्रारीच्या अनुसार कारवाई केली असता जमिनीचा सौदा बेनामी रकमेच्या माध्यमातून झाल्याचं समोर आलं। लखनौमध्ये 200 एकर जमीन खरेदीसाठी पैसा कुठून आला हे आता तपासलं जात आहे।